हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। त्यांच्या रोमारोमात भिनली आहे देशभक्ती. त्यांचं उभरतं तारुण्य खर्च झालंय देशसेवेमध्ये. मंडळी, त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण. युद्धजन्य परिस्थिती असो की नसो, शत्रूवर त्यांनी सतत ठेवला अंकुश. बर्फ की चोटी तपती रेती, सागर हो या हो खाई, शत्रुपोत और टैंक विमानों की देखो शामत आई। भारत के जल थल नभ सारे सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। असे आपले तीनही दलाचे सैनिक, अधिकारी. खरंच आपल्या सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो. ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं. खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना, हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे. माजी सैनिक, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्या वीरपत्नी, वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून. त्यांना बोलतं करतायत वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर. बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात. चला तर ऐकूया. अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाएं दूर करे, सद्शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे। महान राष्ट्र था पुनः बनेगा, लक्ष्य यही ले आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. एक आगळा वेगळा कार्यक्रम अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि 90.4 ग्रीन FM यांच्या संयुक्त विद्यमाने भारतामध्ये पहिला होणारा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की. या कार्यक्रमाद्वारे आपण सैनिकांच्या अनुभवातून, त्यांच्या परिवाराच्या अनुभवातून सैनिक जीवन काय असतं, त्याच्या परिवाराचं जीवन कसं असतं, त्यातले चॅलेंजेस काय असतात, त्यातले सुखाचे क्षण कुठले, हे सगळं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. बर्फ की चोटी तपती रेती, सागर हो या हो खाई, शत्रुपोत और टैंक विमानों की देखो शामत आई। भारत के जल थल नभ सारे सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। आज आपल्या स्टुडिओमध्ये अतिशय आपण नशिबान आहोत की 86 वर्षाचे तरुण जे नेव्हीमधून रिटायर झाले होते आणि 1956ला त्यांनी नेव्ही जॉईन केलं. त्यावेळी मी जन्मलं पण नव्हतो सर. तर असे ऑनररी लेफ्टनंट तुकारामजी माने आणि ज्या सुविद्य पत्नी सौ माने आहेत. तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर. मॅम, तुमचं स्वागत आहे. थँक्यू. तर या कार्यक्रमामध्ये आपण सांगतोय सर की आयुष्य कसं असतं माहीत नाहीये लोकांना. त्यांची चूक नाहीये, त्यांना माहीतच नाही. आणि महाराष्ट्र खूप आतमध्ये आहे. इंटरनॅशनल बॉर्डरवर काय होतं, आर्मी काय करतं, नेव्ही काय करते, एअरफोर्स काय, कल्पना नाही आहे त्यांना. जोपर्यंत लेहला किंवा अशा नेव्ही स्टेशन जात नाही तोपर्यंत समजत नाही. तर या कार्यक्रमाद्वारे आपण तो जो गॅप आहे तो फिल करण्याचा प्रयत्न करतो. आजची खासियत पाहुण्यांची ही आहे की सगळ्यात वयाने मोठे आतापर्यंत जेवढे हे झालेले आहेत, कार्यक्रम झाले आहेत आपल्या या बात मन की मध्ये, त्यामध्ये सगळ्यात मोठे वयाने तुम्ही आहात सर. ही इज 86 इयर्स यंग. 86 वर्षाचं सुरू आहे त्यांचं. तर सर, मला विचारायचं आहे, तुम्ही नेव्ही जॉईन करण्यापूर्वीचं आयुष्य, नेव्हीला सिलेक्शन झालं आणि त्यानंतर ट्रेनिंगला गेला आणि पहिली पोस्टिंग, या प्रवासाबद्दल कसं काय सांगाल? सर नमस्कार. माझं प्रथम मी इंट्रोडक्शन करतो. मी तुकाराम रामहरी माने, राहणारा विसापूर, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. माझं शिक्षण विसापूरमध्येच झालं. मी शेतकरी कुटुंबातला मुलगा. जीवन फार हार्ड. जन्म स्वातंत्र्यापूर्वी झाला आणि त्यामुळं कठीण जीवनातून पुढे जाण्यासाठी मला एक चान्स मिळाला. 7वी पास झालो आणि माझ्या मोठ्या बहिणीनं
मला कर्नाळला, म्हणजे सांगली शेजारी कर्नाळ आहे, तिथं घेऊन आली आणि तिथून मी रोज कर्नाळ ते सांगली आरवाडी हायस्कूल ओके इथं मी चालत रोज सकाळी यायचे आणि शाळेत आठवीमध्ये असताना पूर्ण वर्ष आम्ही हे तिथं शिक्षण घेतलं. 8वी पास झालो, 9वीला गेलो. 9वी पास होण्यापूर्वी एक 6 महिन्याची परीक्षा झाली. 6 महिन्याच्या परीक्षेनंतर एक आर्मीचे एक जवान, आता रँक मला माहित नाही त्यावेळची, ते आले आणि त्यांनी लेक्चर दिला. अच्छा. त्यांनी काय लेक्चर दिला की आर्मी आणि नेव्ही, आर्मी बॉय म्हणजे बीएजी मध्ये आर्मी बॉय म्हणून भरती होता येते आणि नेव्हीमध्ये नेव्ही बॉय म्हणून भरती होता येते. त्याच्याकरता त्यांनी अटी, टर्म्स, कंडिशन वगैरे सांगितल्या. आम्ही बसत होतो त्यावेळेला. त्यामुळं माझ्या शेजारी असलेला बाळाराम माळी हा मुलगा आणि मी, आम्ही दोघांनी निश्चय केला की आपण नेव्हीमध्ये जायचं. मग त्याच्या वडिलांनी आम्हाला प्रथम दिवाळीच्या सुट्टीत घेऊन गेले. तो मुलगा बाळाराम माळी सिलेक्ट झाला आणि मी एक महिना 1.25 महिन्यानं वयानं कमी पडलो. कारण का 15 ते 15.5 वर्षाच्या वयाच्या मधल्याच मुलांना ते नेव्ही बॉय आणि आर्मी बॉय मध्ये भरती करत होते. ओके. मग मला रिक्रुटिंग ऑफिसरने सांगितलं तो पूर्ण डिसेंबरमध्ये ये. अच्छा. त्याप्रमाणे मी डिसेंबरमध्ये त्यांच्याकडे गेलो कोल्हापूरला. त्यावेळेला रिक्रुटिंग ऑफिसर ताराबाई पार्कमध्ये टीए बटालियनच्या शेजारी होतं. बरोबर आहे. आणि माझ्या आठवणीप्रमाणे डपळे म्हणून एक ग्रस्त होते. ते कोणती रँक होती हे मला काही त्यावेळेला लहान होता. मग त्यांनी मला माझे पत्र वगैरे पाहिले, म्हणजे ठीक आहे. मग त्यांनी मला मेडिकलसाठी टीए बटालियनमध्ये पाठवलं. टीए बटालियनमध्ये पाठवल्यानंतर माझं मेडिकल झालं आणि मला परत रिक्रुटिंग ऑफिसला पाठवलं. मग रिक्रुटिंग ऑफिसरने मला काय सांगितलं, जा आता जेवण करून ये. सत्य परिस्थिती सांगण्यासारखी आहे. त्यावेळेला माझ्याकडे एकही पैसा नव्हता. त्यांना मी स्पष्ट बोललो, सर माझ्याकडे पैसे नाहीत आणि मी आता जेवण कुठं करणार. मग त्यांनी चिठ्ठी लिहून आपल्या घरी गेले आणि मी त्यांच्या घरी जेवून पुन्हा परत आलो. तर अंदाजे 5:30 वाजली होती. मग त्यांनी सांगितलं आता वेळ झालेली आहे, तू जा आणि उद्या सकाळी 9 वाजता ये. मग त्यांना मी सांगितलं, सर मी आता जाणार तेव्हा सांगलीला गाडी 10 वाजता पोहोचते. रेल्वे त्यावेळेला मीटर गेज होती. बरोबर. आणि तिथून कर्नाळला चालत जायचंय. कच्चे रस्ते, लाईट नव्हत्या, शेतीमध्ये म्हणजे ज्वारी बाजरी हे सगळं होतं. मग मी जाणार केव्हा आणि येणार केव्हा. अरे म्हणले तुझी काय परिस्थिती आहे. म्हणलं सर आता माझी परिस्थिती मी तुम्हाला सांगितली. त्यांनी मला तिथं ठेवून घेतलं रिक्रुटिंग ऑफिसमध्ये. आणि एक वॉचमॅन होता, त्याला सांगितलं की याला एक ब्लँकेट दे आणि टीए बटालियनमधलं जेवण आणून दे, रात्रीचं झोपव आणि सकाळी 8-8:30ला उठून 9, 9:30च्या किंवा 10च्या दरम्यान त्याला माझ्या ऑफिसच्या समोर उभा कर. सिलेक्शन. त्याप्रमाणे मला दुसऱ्या दिवशी त्यांनी उभा केलं. मेडिकल माझी आदल्या दिवशीच झाली होती. आता रिटर्न एक्झामिनेशन. तर त्यावेळेला स्वातंत्र्यपूर्व काळात अंकगणिता हा विषय माझा 100% चांगला होता आणि इंग्रजी आम्हाला नव्हतीच. तरी आरवाडी हायस्कूलमध्ये आम्हाला आता सध्याच्या केजी स्कूलमध्ये मुलं शिकतात त्याप्रमाणे आरेटेरियाट आणि बीएटी बॅट अशा प्रकारचं बेसिक इंग्लिश आम्हाला ते शिकवत होते. तसेच हिंदीचे पेपर विनोबा भावेंचं हिंदीमध्ये ते असायचं, ते आम्ही आपले हिंदी पेपर वाचत होतो. त्यातून मला हिंदीचं थोडं ज्ञान आलं. तर त्यांनी विचारलं मला, तुला इंग्लिशमध्ये पेपर लिहिता येईल का. तर म्हणलं सर मला इंग्लिशमध्ये आम्हाला येत नाही. मग हिंदीमध्ये लिहिशील का. तर म्हणलं हिंदीमध्ये लिहीन. बर म्हणले ठीक आहे. मग म्हणले तुला रोमन इंग्लिश लिहिता येईल का. तर म्हणलं प्रयत्न करतो. मग त्याप्रमाणे माझी गणिताची टेस्ट झाली आणि इंग्लिशची टेस्ट रोमन इंग्लिश म्हणजे ट्रान्सलेट करायचं. ती माझी टेस्ट झाली. संध्याकाळचे जवळजवळ 6 वाजले. अरे बापरे. मग म्हणले आता जा, तुझी मेडिकल झाली, मेडिकलमध्ये पास आहेस, आम्ही तुला पत्र पाठवू. त्यावेळेला पोस्टाचा व्यवहार म्हणजे पोस्ट कार्ड. ओके. बरोबर आहे की 5 पैशाचं पोस्ट कार्ड. त्यावेळेला पूर्वीचे पैसे
पूर्वीचे पैसे, हे आता नवीन पैसा नव्हे. नाही बरोबर. नवीन पैसा हा 1957 साली मी ट्रेनिंग करताना आला. तर तिथून मी म्हणजे घरी आलो सांगलीला. प्रसंग सांगण्याचा असा की त्यावेळेला मी पोहोचलो रात्री 10 वाजता सांगली स्टेशन. म्हणजे आता वसंतदादांचा पुतळा आहे तिथं हे रेल्वे स्टेशन होतं. बरोबर. तिथून रात्री 10 वाजल्यापासून ते कर्नाळपर्यंत मला रात्री 12 वाजले. रात्रीची वेळ, अंधार आणि 9-10 किलोमीटरचं अंतर. परंतु मला एक विशेष असं सांगायचं आहे, माझ्या आजीनं मला प्रसंग कसा कितीही कठीण आला तर रात्रीचा असो दिवसाचा असो न भीता कसं पार करायचं. आणि प्रसंग माझा रात्रीचा होता. म्हणजे दगड घ्यायची दोन हातात आणि राम 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 म्हणत अंतर कापायचं, बाकी काही सर करायचं. त्याप्रमाणे मी सांगलीला उतरल्यानंतर कर्नाळपर्यंत राम 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 करत. कोणीही नव्हतं रस्त्यात, अंधार, दोन्ही बाजूला शेती, कच्चा रस्ता. रात्री 12 वाजता पोहोचलो आणि कुत्रे असायचे ते भुकायला लागल्यानंतर दगड मारायचे आणि का रे म्हणले की ती कुत्री थांबायची, म्हणजे ओळखीचं झालं तर. जाऊन 12 वाजता पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर लोक झोपलेली होती. विचारलं कोण आहे रे, तर मला सगळे आबा म्हणले. मी आबा आहे. मग त्यांनी काय म्हणावं, घे पोतं आणि झोप. पोतं घेऊन मी झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मला कळलं की आता आपल्याला भूक लागली आहे. मग मी काय बोललो नाही, पण त्यांनी मला 9-10च्या सुमाराला जेवण दिलं. तर अशा प्रसंगानं मी माझं हे रिक्रुटिंग झालं. बरोबर आहे. मग ट्रेनिंगला गेला तुम्ही? मग मला पत्र आलं. अच्छा. जानेवारीच्या काहीतरी 26-27 तारखेच्या दरम्यान मला पत्र आलं, पोस्ट कार्ड आलं की तू 13 फेब्रुवारी 1956 साली बरोबर तू 13 तारखेला तिथं ये रिक्रुटिंग ऑफिसला कोल्हापूरला. त्याप्रमाणे मी गेलो. माझे सर्व काही डॉक्युमेंट वगैरे तयार झाले आणि तिथून मला सायंकाळी 6 वाजता कोल्हापूर टू हुबळी ही रेल्वे होती. बरोबर. तिथं मला त्यांनी वॉरंट दिलं, एक ब्लँकेट दिली आणि ₹1.5 दिला राशन म्हणून. अच्छा. 3 दिवसाचा प्रवास होता. बरोबर आहे. कोल्हापूर टू विशाखापट्टणम वॉरंटवर जायचं होतं, पण जेवणासाठी ₹1.5 दिला. माझ्याकडे तसेही पैसे ₹1.5 व्यतिरिक्त नव्हते. आणि ब्लँकेट एक होती ती त्यांनी दिलेली आणि एक पिशवी हातात, वडिलांच्या जुन्या धोत्राची पिशवी होती. तेवढं घेऊन मी विशाखापट्टणमला पोहोचलो. बरोबर. 3 दिवसानंतर रात्री 10 वाजता तिथं पोहोचलो. आयुष्यातला पहिला प्रवास, आयुष्याचा रेल्वेचा पहिला प्रवास, लांबचा एवढा लांबचा. आणि त्यावेळेला रेल्वे हे कोळशावर चालणारी. बरोबर आहे की. मग पोहोचलो. रात्री 10 वाजता गेल्यानंतर तिथल्या फॉर्मॅलिटीप्रमाणे मला त्यांनी जेवलाच का म्हणून विचारलं. म्हणलं मला जेवण वगैरे काय नाही. मग त्यांनी गॅलीमधनं उठून मला थोडंसं जेवण दिलं, अंथरूण कामरून दिलं. झोपलो. कंटाळलेला होता, झोप लागली. दुसऱ्या दिवशी उठलो. नवीन वातावरण असल्यामुळं मला ते सगळं मन रमेना. अच्छा. मग दुसरा दिवस गेला आणि रात्री संध्याकाळी असं वाटलं, अरे आपण कुठं आलोय. याच्यापेक्षा गावाकडे राहून शेती केली असते किंवा हमारी केली असते तरी चाललं असेल. पण लगेच जीवनातला पहिला प्रसंग सांगतो. नेव्हीमध्ये ठाम राहण्याचा मला असा काही परमेश्वरानं संकेत दिला की बेट्या, इथं तुझ्याबरोबर 150 मुलं झोपलेले आहेत आणि तू नको तो विचार का करतोस. ते जर आईचं दूध पिऊन इथे राहू शकतात तर तू का नाही. बरोबर. माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं त्या रात्री. बरोबर. आणि तो माझ्या नेव्हीमध्ये राहण्याचा एक निश्चय झाला. ग्रेट. माझ्या जीवनामध्ये त्यानंतर नेव्हीची ट्रेनिंग 2 कॅम्प होते, न्यू एंट्री कॅम्प आणि मेन कॅम्प. न्यू एंट्री कॅम्पमध्ये 3 महिन्याचा पिरियड असायचा. बेसिक ट्रेनिंग नाही, तिथं मुलं एकत्र यायची. अच्छा. ती पुऱ्या हिंदुस्थानातली मुलं एकत्र यायची. आपल्या त्यांना ते म्हणजे जसं केजी स्कूलमध्ये कटवाळ पडला तसं तर ट्रेनिंग चालू असायचं. परंतु विषयवार नव्हतं. मेन ट्रेनिंग हे आमचं मेन कॅम्पमध्ये. आम्ही न्यू एंट्री कॅम्प, तिथून अंतर आहे चेन्नईच्या. मग आईने सरकार म्हणून तिथे नेव्हीचा मेन कॅम्प होता.
मग आम्हाला त्या 3 महिन्याच्या पिरियडमध्ये कपडे वगैरे दिले, लोक सांगायचे असं करायचं तसं करायचं, म्हणजे सगळं बेसिक ट्रेनिंग त्यांनी बरोबर म्हणजे जानकारी दिली. 3 महिन्यानंतर आम्ही मेन कॅम्पमध्ये गेलो. ओके. आणि तिथं 1.5 वर्षाचं ट्रेनिंग होतं. ओके. बरं बरं बरं. तर सांगण्याचा उद्देश ते ट्रेनिंग असं होतं, जीवन जगण्यासाठी ओके. माणसाला हिंमत असेल तरच आर्म फोर्सेसचं जीवन जगू शकतो. खरंय. 1.5 वर्षाचं ट्रेनिंग केलं. ओके. त्यामध्ये आम्हाला डिसिप्लिन हा सगळ्यात मोठा विषय. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि बॉईजमध्ये असल्यामुळं आम्हाला म्हणजे बॉईजच्या हिशोबाप्रमाणे सकाळचा नाश्ता झाल्यानंतर 9 ते 1 वाजेपर्यंत शाळेतलंच शाळा टाईप शिक्षण द्यायचं. मग त्यामध्ये नेव्हिगेशन, हिंदी, इंग्लिश असं सब्जेक्ट शिकवायचे. नंतर स्पोर्ट्स आणि संध्याकाळचं जेवण. तर विषय असा होता त्यावेळेला आम्हाला, आता मी फक्त ही सर्व बेसिक सांगितलं जीवनाचा कार्यक्रम. आणि आम्हाला त्यावेळेला पगार होता 11 रुपये. बरं. महिन्याला 11 रुपये पगार. ब्रिटिश काळातली सिस्टम होती की पगार देताना सुद्धा त्या ब्रिटिश काळाच्याच हिशोबाप्रमाणे त्यांनी 11 रुपये आम्ही टोपी काढून ठेवायची पेईंग ऑफिसरच्या समोर. पेईंग ऑफिसरनं त्या टोपीवर 11 रुपये ठेवायचे. 11 रुपये डाव्या हाताने घ्यायचे, उजव्या हाताने टोपी घालायची, सल्यूट करायचा आणि राईट टर्न करून जायचं. म्हणजे ब्रिटिशांचा सिस्टम तो तसा होता. बरोबर. आणि आम्हाला ते सेलर म्हणायचे. बरोबर. खलासी हे मराठीमध्ये वगैरे ते म्हणतात, परंतु इंग्लिशमध्ये ते सेलर. बरोबर. तर हे असं करून आमचं जीवन ते 1.5 वर्षाचं ट्रेनिंग आमचं पूर्ण झालं. ओके. त्याच्यानंतर माझी पहिली पोस्टिंग INS राजपूतमध्ये झाली. ओके. INS राजपूत हे मुंबईला होतं. बरोबर. ज्या वेळेला मी तिथे पोहोचलो त्यावेळेला सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये वापरलेली जहाजं ही अंदाजे माझ्या हिशोबाप्रमाणे 10 ते 15 जहाजं छोटी मोठी होती. आणि 4 त्या सेकंड वॉरमध्ये वापरलेली कंडम झालेली रोहिलखंड, मद्रास, राजपुताना, बॉम्बे ही लहान जहाजं छोटी होती. आणि बाकीचे जहाजं आम्हाला ट्रेनिंगसाठी. तर राजपूतमध्ये होतो. माझं पहिलं ते राजपूतमधून प्रवास जो सुरू झाला नेव्हीचा ट्रेनिंगचा जहाजाचा, तो पहिला प्रवास 16 जुलै 1957 साली. ओके. पहिला प्रवास 57 साली सुरू झाला. तर मला देश त्यावेळेला एक नारा असायचा, जॉइन द नेव्ही अँड सी द वर्ल्ड. ओके. त्याप्रमाणे 16 जुलैला आमचं जहाज मादागास्कर हे दक्षिण आफ्रिकेच्या पूर्वेला एक बेट आहे. बरोबर. तिथं आम्ही गेलो. 7 दिवसाचा प्रवास होता. कठीण समय. बरोबर. समुद्र खवळलेला. बरोबर. जुलै म्हणजे मृगनक्षत्र सुरू झाल्यानंतर सप्टेंबरच्या एंडपर्यंत समुद्र खवळलेला असतो. आणि जसं जसं तुम्ही हिंद महासागरमध्ये जाल तसं त्या जहाजाला लाटांनी असे एक 35 डिग्री अप अँड डाऊन करायचे आणि पुढून आणि मागून असे. ते म्हणजे त्याला सेलिंगमध्ये त्याला रोलिंग अँड पिचिंग म्हणतात. बरोबर आहे. तर जीवन कठीण गेलं. ट्रेनिंग चालू होतं, बसून नाही, रात्रंदिवस हे जहाज चालणार. 7 दिवस लागले. त्यावेळेला राहायला जागा नव्हती. सेकंड वर्ल्ड वॉरच्या जहाजं होती. ती जहाजं मनुष्यांच्या म्हणजे जवानांच्या राहण्यासाठी म्हणजे लक्झरी लाईट नव्हतं. झोपायला जागा नसायची. कुठंतरी अंथरून टाकायचं ब्लँकेट आणि झोपायचं. ते भारताला स्वातंत्र्य मिळून 10 वर्ष झाली होती. स्वातंत्र्य मिळून 10 वर्ष झाली होती. काय असणार देशामध्ये असं काही नव्हतं. सेकंड वर्ल्ड वॉरची झाड होती. पोचलो. मनात विचार आला. समोर मटण चिकन होतं. बसून खाता येत नव्हतं. कारण का जेवण करताना सुद्धा आमची प्लेट आमच्या टेबलावर राहत नव्हती. कारण जहाज उजवीकडे वळलं की प्लेट उजवीकडे जाणार, डावीकडे वळलं की डावीकडे जाणार, पुढं असं झालं की पुढं पडणार. म्हणून आम्हाला एक पाय पुढं आणि एक पाय मागे करून जेवायला, प्लेट धरून जेवायला बसायला.
जीवन कठीण गेलंय, नवीन होतो, बहुत म्हटलं याच्यापेक्षा त्याच्यामध्ये गावाकडे शेती केली असे बरं झालं. परंतु जीवनामध्ये पुन्हा मला असा प्रसंग आला, ज्या वेळेला मी मादागास्करला पोहोचलो त्यावेळेला स्वर्गात पोहोचल्यासारखं मला वाटतं. क्या बात आहे. कारण 7 दिवस वरती आकाश, खाली समुद्र आणि मध्ये जहाज आणि लाटांचा प्रवास आणि ते हेलकावे, जीवनाला एक प्रकारची कधी कधी असं वाटायचं आता जहाज बुडते, परंतु जहाजाची त्याला कॅपॅसिटी म्हणतात, बरोबर, 82 ते 35 डिग्री 82 असते. त्या 35 डिग्री नंतर जर टर्न झालं तर मग जहाज बुडतो. तर तिथं पोहोचलो आणि त्याच्यानंतर हिंमत आली की नाही, आपण नेव्हीमध्येच राहायचं आणि नेव्हीमध्येच कॅरेज करायचं. ग्रेट सर, फार छान. म्हणजे हे मी सांगितलं ना की 1956ला मी जन्मलो नव्हतो सर. ओके, माझा जन्म 1962चा. तर ग्रेट, तुम्हाला सॅल्यूट. कारण एक 15 वर्षाचा मुलगा आपलं घरदार, आई वडील, गाव, आपलं बिरादरी सगळं सोडून जातो, सिलेक्ट पण होतो आणि पैसा नाही या खिशामध्ये. आणि त्यावेळीची माणुसकी, आता बघा सोशल लाईफ कसं होतं त्यावेळी 56 साली, हे लक्षात येतं. आता किती फरक आहे जाणवतं ते. हेच या आपल्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट हेच आहे सर, की आपल्या अनुभवातून त्यावेळेचं सोशल लाईफ काय होतं, त्यावेळेचं आर्मी, नेव्ही, एअरफोर्स कसं होतं, तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं. आता आपण छोटासा ब्रेक घेऊया सर. ग्रेट सर, फार छान. म्हणजे हे मी सांगितलं ना की 1956ला मी जन्मलो नव्हतो सर. ओके, माझा जन्म 1962चा. तर ग्रेट, तुम्हाला सॅल्यूट. कारण एक 15 वर्षाचा मुलगा आपलं घरदार, आई वडील, गाव, आपलं बिरादरी सगळं सोडून जातो, सिलेक्ट पण होतो आणि पैसा नाही या खिशामध्ये. आणि त्यावेळीची माणुसकी, आता बघा सोशल लाईफ कसं होतं त्यावेळी 56 साली, हे लक्षात येतं. आता किती फरक आहे जाणवतं ते. हेच या आपल्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट हेच आहे सर, की आपल्या अनुभवातून त्यावेळेचं सोशल लाईफ काय होतं, त्यावेळेचं आर्मी, नेव्ही, एअरफोर्स कसं होतं, तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं. आता आपण छोटासा ब्रेक घेऊया सर. 90.4 ग्रीन FM, सुनो ग्रीन राहो एव्हरग्रीन. नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये 86 वर्षाचे तरुण नेव्ही ऑफिसर वेटरन लेफ्टनंट तुकारामजी माने आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ माने आलेले आहेत. मॅडम, मी तुमच्याकडे येत होता. लग्न म्हणल्यावर स्त्रीचं आयुष्य बदलतं, म्हणजे निराळं लाईफ सुरू होतं ना. माहेरीकडून माहेर, त्यानंतर सासर आणि त्यानंतर दुसरं सासर, म्हणजे ते नेव्हीमध्ये जायचं. तर तुमचा तो प्रवास मला सांगा. म्हणजे तुम्ही शिक्षण, लग्न आधीचं आयुष्य, त्यानंतर लग्न झालं आणि पहिल्यांदा तुम्ही त्यांच्याबरोबर पोस्टिंगला गेला, त्या ठिकाणी काय काय गमती जमती, हिंदी बोलणं वगैरे वगैरे, ते सगळं आम्हाला सांगा. 7वी झाली माझी. अच्छा. त्या 7वीत असतानाच माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मी एप्रिलमध्ये परीक्षा दिली. परीक्षा झाल्यानंतर मग याने थोडे दिवसात येऊन मला, म्हणजे मे मध्येच मला विशाखापट्टणला घेऊन गेले. दुसरं सासर. हा, दुसरं सासर. 3 दिवसाचा प्रवास असं करत करत आम्ही विशाखापट्टणला पोहोचलो. त्यावेळेला आम्हाला नेव्हीचे क्वार्टर पण नव्हते, म्हणजे यांनी आपल्या दोस्ताच्या घरी घेऊन गेले शेअरिंग मध्ये. ओके. ते सातारचे होते. असं. मग त्यांच्याजवळ आम्ही एक 4-8 दिवस मिळात. मला स्वयंपाक बनवायला येत नव्हता, काहीच स्वयंपाक बनवायला. लहान वय होतं. मग आईनं कधीच मला म्हणजे स्वयंपाकात घातलीच नव्हती. ओके. असं मग ते घरी पण आई वडिलांना खूप वाटायचं, बापरे लग्न करून दिलं पण ही मुलगी आता कशी करते, काय करते. मग हे म्हणाले आपण त्यांच्याजवळ 8 दिवस राहू, सगळं काय. त्यावेळेला काय गॅस, चुली काय स्टोव्ह होते, राखेल त्याच्या. मग ती पण माझ्या होते, ते पण म्हणजे अशा जास्त वयाच्या नव्हत्या, त्या पण लहान अशा होत्या. मग ते आपल्या तर स्वयंपाक त्या कशा करत बसायच्या, चपाती कशी लाटायची, कणिक गोळा काय करायच्या, भाजी कशी फोडणी टाकायची, मी त्यांचे बघत बसायची. चपाती करायला घेतली तर मला चपाती पण लाटा यायची नाही. आम्ही जवळजवळ त्यांच्याजवळ 1 महिना काढला. बरोबर. ओके. एकत्र आमोसमोरच खोल्या होत्या आमच्या, आणि जेवण एकत्रच करतो. नंतर मग हळूहळू मला यायला आलं. कसं तर आपल्या वाकड्या तिकड्या पोळ्या करायचे, काहीतर फोडणी टाकायचे. मग म्हणजे थोडे दिवस, मग नंतर आमचे 3 महिन्यातच मुंबईला यांची पोस्टिंग आली कोर्सला परत पुढच्या. मग परत मुंबईला घेऊन आले. मुंबईला घेऊन आल्यानंतर पण राहायची सोय तशीच असायची, कारण क्वार्टर्स नसायचे. कुणाच्या तरी एक आपल्या ओळखीचं असेल तर त्यांच्या शेअरिंगला राहायला, शेअरिंगमध्ये 1 खोली असणार आणि दुसऱ्या खोलीमध्ये असं आम्ही राहत होतो. मग आता मला कायच, मग आमचे वडील मला पहिल्यांदा आले भेटायला.
त्याळापत्र व्यवहारच असायचा, काय फोन बिवून काहीच नसायचे. मग वडील म्हणायचे तुम्हाला काही तुला कमी बिमी पडत असेल तर मला अशी खून करत जा, मग मी ताबडतोब येईन तुला भेटायला. आणि वय लहान होतं, काय समजायचं नाही काय करावं काय नाही. हा, मग मुंबई सांगली म्हणलं की त्यांनी पोलीसमध्येच होते, मग त्यांनी यायचे. मग त्यांनी मला वाटतं माझ्या वडिलांनी मला थोडे दिवस स्वयंपाक 1 महिना शिकवला की मोहरी कशी फोडणी टाकायची, राई कशी, काय करायचं, कसं करायचं, भाजी कशी चिरायची. माझ्याकडे विळी नव्हते, माझ्याकडे काही असं काय साहित्य नव्हतं, सगळं वडिलांनी आणून दिलं साहित्य. की म्हणाले हे सगळं तू करत जा, मी आणि 5-6 महिन्यानं तुझ्याकडे येत जाईन असे माझ्या वडिलांनी. असे माझं तिथं मग आयुष्य गेलं, आयुष्य सुरू झालं. कारण मग थोड्या दिवसात माझ्या मोठ्या येत नव्हता, नुकता शिकला, मग ते ह्यांचं काय रिस्पॉन्स? त्यांचं काही नसायचं, जे मी काय करेल कसं करेल ते आम्ही दोघं खायचं, त्यांना काहीच वाटायचं नाही की याच्यात तिखट आहे का मीठ आहे का चटणी आहे, काहीच वाटायचं. मग काही कधी म्हणायचे नाहीत की तू हे असलं केलंस तसलं, काय आरडावरडा काही नसायचं. असं लहान म्हणजे स्वयंपाक येत नव्हता म्हणून त्यांनी कधीच माझ्यावर चिडले नाहीत, ओरडले नाही. किती होते व्हायची ते, कारण जे आमचे ओळखीचे इकडचे गाव आपल्या सांगली सातारा ह्या बाजूचेच असणारे त्यांच्याशीच आम्ही शेअर करून म्हणजे शेअरिंगला राहायची. मग त्यांनी मदत करायची की असं करा तसं करा, आणि त्यांच्या संग जास्ती आपलं आमचं हेतुगत म्हणजे आपले चांगले दिवस गेले आपले. असं काही वाटायचं नाही की आपण माहेर सोडून आलोय, आई वडील सोडून आलोय, रमून जायच गेल्यासारखं व्हायचं ना. तिथे गेल्यावर जाणवलं हे माहेरपेक्षा चांगलं आहे. हो, कारण सगळ्या भाषेची म्हणजे हिंदी म्हणजे काय तुमचे सरदारजी, कानडी, मद्रासी, तुमची युपी, हे सगळे म्हणजे असे सगळे असतात ना, ते म्हणजे एकामेकाशी चांगले राहतायचे. एक भारताचं रूप. आता सुट्टीवरनं गेल्यानंतर 2-3 दिवस तुम्ही आमच्याकडे जेवायला, आज सुट्टीवरून आलाय ना, सामान तुमचं काढायचं नाही, आज हमारे घर में खाने के लिए आ जाओ. दुसरे म्हणायचे आज हमारे घर में खाने के आ जाओ. म्हणजे आमचा आठवडा गेला, सुट्टी काढून गेलो ना, आमचा आठवडाभर असंच बाहेर जेवण असं. आणि त्यांनी गेले की त्यांचं आम्ही म्हणजे असं आमचं खूप असं. दिवाळी म्हणा, दसरा म्हणा, होळी म्हणा, असे सण आले, गणपती म्हणा, आम्ही खूप म्हणजे एकत्रच असे सण साजरे करायचे आम्ही. आमचे महाराष्ट्रीयन लोक पण आणि इतर हिंदी युपी वायसे इकडचे लोक, सरदारजी, बंगाली पण असायचे. बंगालीची दुर्गापूजा व्हायची, ते पण खूप छान साजरी करायचे. त्यांनी आपल्या कॅम्पातच करायचे साजरे सगळे. एक्सलंट. तसं काही त्रास झाला नाही, काहीच वाटायचं माहेरपेक्षा चांगलं असं वाटतं. मी सासरी तर गेलेच नाही, माझं सासर पहिलं नेव्हीच झाले, माहेरच होतं ते पण. बहुत बढिया. थँक्यू व्हेरी मच मॅम. नेव्ही स्टेशन बिकम्स अ फॅमिली, आणि मग एकमेकांना मदत करत करत ते खूप मदत करायची आणि खूप येणं राहायचे. ते सोशल लाईफ जे आहे ना, ते फार महत्वाचं आहे आणि आवश्यक आहे. कारण हे म्हणजे जहाजातून बाहेर गेले म्हणजे पण ते मागं फॅमिलीला जे असणार बेसमध्ये जे असायचे ना, ते आमचं सगळं बघणार. मुलं कशी आहेत, काय आहे, राशन पाणी कमी आहे का तुम्हाला, काही जरूरत आहे का. त्यांची दिवसात म्हणजे संध्याकाळी एक चक्कर म्हणजे सर्व आले ना दुटीवरनं की एक चक्कर कोणी ना कोणी तर मारणार की बाबा तुम्हाला कशी जरूरत आहे का, मुलं कशी आहेत, काय आहेत, आधार वाटतो. तशी पण शाळा हॉस्पिटल आम्हाला कॅम्पातच असायचं, आम्हाला कुठं बाहेर जायची जरूरतच पडायची नाहीये. आमचं आम्ही सगळं करायचं. मग मुलं शिकायला सगळे केंद्रीय स्कूलला झाले माझे मुलांचे शिक्षण. ओके. ते एक चांगलं स्टँडर्ड स्कूल. आता आपण इथे छोटा ब्रेक घेऊया, हे गाणं आपण ऐकूया. 90.4 ग्रीन FM, सुनो ग्रीन राहो एव्हरग्रीन. नमस्कार मंडळी, बात मन की सैनिक और परिवार की या अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि 90.4 ग्रीन FM यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत केलेल्या कार्यक्रमामध्ये मी परत स्वागत करतो वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवटकर. आपल्या आज स्टुडिओमध्ये गेस्ट आहेत वेटरन लेफ्टनंट तुकारामजी माने, आपल्या सांगलीचे, आरवाडे स्कूलमध्ये शिकलेले, आणि त्यांच्याकडे परत जोडूया. सर, मला एक सांगा, तुमच्या आयुष्यामधला असा कुठला अनुभव आहे की ज्यामुळे वाटतं समाधान मिळतंय? आता तुमचं वय 86 आहे, शरीर खंगणार आहे, पण हे खंगत असताना देखील तो अनुभव लक्षात आला की जोश येतो अंगामध्ये, अभिमान वाटतं की मी नेव्ही जॉईन केली, आयुष्याला अर्थ मिळाला. असा कुठला अनुभव आहे? सर, ज्याप्रमाणे सुरुवातीला मी सांगितलं, जॉईन द नेव्ही इन सी द वर्ल्ड. येस. जन्माला येऊन प्रत्येक व्यक्तीला जग बघता येत नाही, परंतु माझ्यासारखा एक शेतकऱ्याचा मुलगा नेव्हीमध्ये जातो आणि संपूर्ण जगाची समुद्रमार्गानं एक प्रकारची प्रदक्षिण घालून जग बघतो. खरंय, हा सर्वात मोठा अनुभव. बरोबर. आणि मी आज जो काय आहे, आणि माझ्या बरोबरचे तरी गेलेच, पण
मी जो आहे तो नेव्हीनं मला जे काही शिकवलं किंवा नेव्हीतल्या माझ्याकडे जे ट्रेनिंगला आले त्यांना मी शिकवलं, त्यातून मला स्वतःची खंबीरता निर्माण झाली. बरोबर आहे. जिद्द. मी काय केलं पाहिजे, मी कसा वागलो पाहिजे, आणि माझ्यानंतर दुसरी माझी पिढी जी आहे, मुलं, ही कशा प्रकारे म्हणजे असली पाहिजे. मी नेव्हीमध्ये आलो तर मी सेलर म्हणून आलो, माझी मुलं अफसर म्हणून गेली पाहिजे. क्या बात. आणि मुलांना उद्देश माझा हा होता, मला 2 मुली 1 मुलगा. ओके. तर मुली असल्या आहेत म्हणून मला कधीही असं वाईट वाटलं नाही, पण शिक्षण देणं आणि त्यांना मोठं करून त्यांच्या प्लॅटफॉर्मवर उंचावणं हे माझ्या डोक्यात होतं. रिअल फादर, खरे कॅरियर. खरं. आणि त्यांना मी सुरुवातीपासून सांगत होतो की तुमच्या वडिलाचं गावाकडे काही नाही असं समजा. बरोबर आहे. आणि तुम्हाला शिकायचं आहे आणि शिकून स्वतःच्या पायावर उभा राहायचं आहे. मी कुणाकडेही तुमच्यासाठी नोकरीसाठी वशिला लावणार नाही. मुलांनी हा माझा शब्द अक्षरशः जन्मामध्ये उचलला आणि आज मी फॅमिली लाईफमध्ये आणि मुलांच्या जीवनामध्ये इतका समाधानी आहे. माझी मुलं आज चांगल्या पोझिशनमध्ये आहेत. बरोबर आहे. बळपडी. माझी मोठी मुलगी ती गोव्याला असताना डीएड झाली. ती इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये डीएड झाली. तिला टीचरचा जॉब मिळाला सांगलीला इथं ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर लग्न झालं. ओके. मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये ती टीचर होती. अच्छा. दुसरी मुलगी माझी आमच्याबरोबर होती, ती 12वी पास झाली आणि 12वी नंतर मी जनरल कॅटेगरीमध्ये असल्यामुळं तिची इच्छा डॉक्टर बनण्याची होती. ओके. परंतु मी जनरल कॅटेगरीमुळं मला त्या रिझर्वेशनच्यामुळं तिला मेडिकलचं मिळालं नाही. ऍडमिशन मिळालं नाही. परंतु जीवनामध्ये कसा पलटतो तो, आम्हाला एक अशी माहिती मिळाली की तुम्ही इंडो सोव्हिएत कल्चरल असोसिएशन त्यावेळेला USSR बरोबर आहे होतं. बरोबर आहे. ती अशी कल्चरल असोसिएशन, आणि त्यामध्ये तुम्ही रशियन भाषा शिका. 6 महिने माझी मुलगी 12वी नंतर फर्स्ट इयरला गेली आणि 6 महिने रशियन भाषा शिकली आणि तिला 12वीला 84% मार्क होते. व्हेरी गुड. तरी मग तिला मेडिकलचं मिळालं नाही आणि तिची जिद्द, तिला रशियावरून मॉस्कोवरून लेटर आलं. ओके. की यू आर सिलेक्टेड फॉर MBBS रशियन स्कॉलरशिप. ओके. व्हेरी गुड. रशियन स्कॉलरशिपवर ती 7 वर्षे रशियामध्ये राहिली. ओके. मधून 1-2 वेळा यायची. आणि 7 वर्षानंतर ती MBBS तिथली MD करून ती परत आली 1995 साली. ओके. 88 ते 95 7 वर्ष. हा त्या मुलीचा म्हणजे आय प्राऊड. येस. व्हेरी. एका सेलरची, आणि मी प्राऊडली सांगतो की माझी मुलगी भारतामध्ये पहिली मुलगी जे सेलरची किंवा जवानची म्हणा परदेशात शिक्षणाला जाणारी. बरोबर. आणि तीही स्कॉलरशिपवर आणि मेडिकलमध्ये जाणारी. तिच्या इच्छेप्रमाणे मिळालं, ती डॉक्टर बनून आली. बहुत बढे. सगळं शक्य होतं नेव्हीमुळे, तुमच्या हे शक्य झालं नेव्हीमुळे. आणि मला आणखी एक विशेष सांगायचं आहे. त्यावेळेला ऍडमिरल नाटकर्णी साहेब होते दिल्लीला. बरोबर. मी आता ओळख तर होतीच. बरोबर. मग मी दिल्लीला आमच्या एक नेव्हीचा कॅम्प आहे, त्या एका दोस्ताच्या घरी राहिलो. ऍडमिरलच्या घरी गेलो, त्यांना भेटलो मुलीसह, आणि त्यांनी मुलीला म्हणजे आशीर्वाद दिला. आणि त्यांनी काय म्हणावं, अरे माने, तू सेलर असून तुझी मुलं परदेशात शिकायला जातात, मी अफसर सीएनएस असून आम्हाला आमची मुलं बाहेर गेली नाहीत. सीएनएस नाटकर्णी साहेबांचा आशीर्वाद घेऊन माझी मुलगी रशियाला गेली. आणि त्यावेळेला माझा पगार 2,500 रुपये फक्त महिना. बरोबर. तरी पण जे काय होतं त्या मुलीनं कष्ट आणि जिद्द ह्यावर 7 वर्षाचं ट्रेनिंग करून परत आली. ग्रेट ग्रेट ग्रेट. बहुत बढिया. परत आली. मुलगा काय करता? मुलगा माझा तो बीकॉम झाला. अच्छा. बीकॉम नंतर
त्यानं छोटीशी नोकरी केली एका ठिकाणाला, म्हणजे मार्केटिंग वगैरे. परंतु त्याच्यानंतर त्याला एनिमेशन फील्ड मध्ये इंटरेस्ट, मी त्याला एक रस्ता दाखवला, तुला हे करायचं असेल तर हे कर. त्याने एनिमेशन मध्ये गेले. ओके. आता तो मुलगा माझा एनिमेशन मध्ये फिल्म लाईन मध्ये, ओके, शाहरुख खानची रेड चिल्ली म्हणून एक मोठी कंपनी आहे. बरं. त्या कंपनीमध्ये तो डेप्युटी म्हणजे डायरेक्टर खालचा इन्चार्ज आहे. अरे वा. ही इज वेल पेड नाव. आणि ही हॅज प्रूव्ड हिमसेल्फ. आणि ही हॅज प्रूव्ड. येस. तो स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि आज तो वेल टू डू आहे. क्या बात आहे. त्याला एक मुलगा, एक मुलगी. अच्छा. त्याचं लग्न एका ॲडमिरलच्या पत्नीशी झालं. अरे वा. प्रेमविवाह तुझा त्यांनी एकाच शाळेत शिकल्यामुळे त्यांचा प्रेमविवाह झाला. बरोबर. आम्ही त्याला नकार दिला नाही. बरोबर आहे. तुमचं जीवन आहे, तुम्ही जगायचं. खरंय खरंय. त्यावेळेला बाहेरच्या जगामध्ये विरोध करायची. हो बरोबर आहे. परंतु आम्ही विरोध नाही केला. खरंय. जीवन तुमचं आहे, जगायचं तुम्हाला. आणि आता ते दोघंही मुंबईला राहतात. अच्छा. ती माझी सून ही हायकोर्टात वकील आहे. अरे वा. बरं बरं. वडिलांनी, आई वडिलांनी आपल्या मुलांना काय द्यायचं? वडिलोपार्जित संपत्ती द्यायची का जिद्द, फायटिंग स्पिरिट आणि नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड द्यायचा? हे तुम्ही जे दिलं तुमच्या मुलांना, रशियात शिकलेली ती मुलगी मेडिकल, किती टफनेस असेल, किती कष्ट असतील त्या मुलीला. भाषा माहीत नाही, समहाव ऍडजस्ट करायचं, जेवण निराळं असतं. आणि 7 वर्ष तिनं घालवले. जिद्द ही कुठं मिळाली? वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मिळाली. फायटिंग स्पिरिट. मॅडम, तुमच्याकडे वळतो मी आता. तुमच्या आयुष्यातला असा कुठला अनुभव आहे की ज्यामुळे वाटतं की अरे बढिया झाला, मी नेव्हल ऑफिसरशी लग्न केलं, माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला? समाधान तर आहे मला, पण कधी वेळाला कधी म्हणजे एवढ्या समुद्रात कधी गेलो नाही, काही नाही. फॅमिली डे असला की आम्हाला समुद्रामध्ये आतमध्ये जहाजातून न्यायचे ना, त्यावेळेला असं वाटायचं की बाबा खरंच आपलं नशीब आहे, नशिबान आहे की आपल्याला हे सगळं बघायला मिळते, असं फिरायला मिळते. आयुष्यात येऊन काहीतरी आपलं सार्थक झाल्यासारखं आहे. मुलांची काही असतात ना, माझ्या मुलाला बेबी शो मध्ये अडमिरल नंदा, चीफ ऑफ नेव्हल, तर त्यांनी सुरुवातीलाच बेबी शो म्हणून काढला होता. मग त्यांनी त्यावेळेला ते बेबी शो काढला तर माझा मुलगा 9 महिन्याचाच होता. मग त्या शो मध्ये माझ्या मुलाला पहिलं बक्षीस मिळालं होतं त्यांच्या हातून, त्यांच्या मिसेसच्या हातून. त्यावेळेला तर असं वाटलं की बाबा खरंच आपण काहीतरी आयुष्यात मोठं काम केलेलं आहे. म्हणजे अशा लोकांशी आपला संपर्क येतोय, त्यांच्या हातून आपल्याला काहीतरी मिळतंय. मला त्यावेळेला पहिल्यांदा म्हणजे मी अनारसे केले होते, तर त्यामध्ये मला पहिलं प्राइज मिळालं होतं. म्हणजे असे कॉम्पिटिशन व्हायचे ना, त्यात त्यांनी भाग घ्यायला लावायचे. आता हिथं असं तर आपल्याला ते तसलं काही करायला मिळालं असतं का? आणि इमॅजिन म्हणजे इमॅजिन करा, जेव्हा तुम्ही लग्न झालं तुम्हाला स्वयंपाक करता येत नव्हता. नाही, मग मी एवढं पुस्तक वाचून शिकला आणि मला फर्स्ट प्राइज मिळालं. आणि ते आडमेरीच्या बायका, कमांडोच्या बायका काय करायच्या, आमच्या फॅमिली हे करायच्या आणि आम्हाला पिकनिकला घेऊन जायच्या. म्हणजे तुमचा 8 मार्चच्या स्त्रींचा वुमन डेज, त्यावेळेला आम्हाला त्या खूप लांब फिरायला घेऊन जायच्या, समुद्र किनाऱ्यालाच घेऊन जायच्या, खेळ करायला लावायच्या, त्यातून बक्षीस द्यायचे. तर खूप हे वाटायचं की बाबा येस आयुष्याला काहीतरी दिशा मिळाली. आणि मुलं त्यावेळेला मोठी झालेली होती, सगळे इकडे तिकडे गेले, त्यामुळे तर आणखी करावीशी मनाला वाटायचं. एकटं नाही, पण सगळ्यांबरोबर ते एक स्पेशालिटी आहे. आणि एक आहे, फॅमिलीकडे लक्ष खूप देतात. कारण काय माहिती का, की ह्यांचं आयुष्य तर समुद्रावरच आहे ना. म्हणून द्यायचे आडमिरल कंपनीची बायका असायच्या ना, फॅमिली डे करायच्या, त्यात विचारायच्या की बाबा तुम्हाला काय जरूरत आहे का, अडचणी आहेत का, तुमची मुलं व्यवस्थित आहे का, तुमची तब्येत बरी आहे का, तुम्हाला राशन पाणी व्यवस्थित मिळतं का, हे त्यांनी सगळं हे करायचं. आणि एक सर्वांना सांगू इच्छितो की नेव्ही बॉय म्हणून 15 वर्षी हे सिलेक्ट होतात तुकारामजी, आणि रिटायरमेंटच्या पूर्वी ऑनररी लेफ्टनंट प्रत्येक 26 जानेवारीला का 15 ऑगस्ट असे सिलेक्टेड लोक आहेत ज्यांनी आयुष्यभर खूप चांगलं काम केलं, नेव्हीसाठी, देशासाठी खूप चांगलं कर्तृत्व दाखवलं. अशांना प्रेसिडेंट ऑफ इंडियातर्फे ऑनररी कमिशन दिलं जातं. आणि मला अभिमान वाटतो सांगायला की आमचे तुकाराम जाने, आमच्या सांगलीचे, कर्नाळचे, का विसापूरचे यांनी हे अचीव केलेलं आहे की रिटायरमेंटच्या आधी 6 महिने त्यांना ऑनररी लेफ्टनंट रँकनी त्यांचा गौरव त्यांचा केला प्रेसिडेंट ऑफ इंडियाने आणि इंडियन नेव्हीने. हे रेकग्नेशन आहे हार्डवर्कचं.
आणि त्यांच्या आजच्या पण 86 वर्षी द वे ही वॉक्स, जसे बोलतात, तुम्ही बोलणं ऐकलं असेल, मी पाहिलंय त्यांना, तर इट्स डिफरंट, हे रसायन निराळच आहे. तर खूप छान वाटलं तुम्ही आलात स्टुडिओमध्ये. आणि तुम्ही काही सांगू इच्छिता का सर? मी स्वतःचा कुठल्याही प्रकारचा मोह केला नाही. खरंय. वडिलांच्या प्रॉपर्टीतलं काहीही घेतलं नाही. अच्छा. माझी शेती आहे, घर आहे गावाकडं, पण मी दोन्ही भावांना ते देऊन टाकलं. आणि मी आता सध्या वसंतनगर रामछायामध्ये राहतो. कालच रामाचा जन्म झाला. हे रामछाया सुद्धा एक सांगण्यासारखी गोष्ट आहे, कारण माझे सासऱ्यांचं नाव रामचंद्र, ओके, माझं नाव तुकाराम, माझ्या वडिलांचं नाव रामहरी, आमच्या तिघांच्याही नावामध्ये राम आहे. तुमच्या घरात राम आहे, म्हणून मी त्या माझ्या वास्तूला नाव दिलं रामछाया. क्या बात. आणि आज मी रामछायामध्ये माझ्या सौभाग्याच्या बरोबर सुखात, समाधानानं आणि आनंदानं राहतोय. परमेश्वरानं मला सुरुवातीला रिटायर होताना 850 रुपये पेन्शन, ओके, ब्रिटिश काळातली पेन्शन म्हणजे लो पेन्शन, कमी होते फार. काँग्रेस गव्हर्नमेंटनं मिलिटरीकडे कशाही कुठल्याही प्रकारचे पाहिलं नाही, आणि एक सर्व्हिसमॅन करता तर बिलकुलच पाहिलं नाही. परंतु मी आज आभारी आहे, मोदी सरकारनं 1 रँक 1 पेन्शन केल्यामुळं आज मला माझं जीवन जगण्यासाठी पुष्कळ काही मिळतंय. आय प्राऊड ऑफ. जर मी निविद नसतो तर माझं जीवन काय असतं. म्हणून मी माझ्या मनाला समाधानी मानतो, आणि म्हणून त्याचंच सर्वांना समाधान मिळावं ही मी परमेश्वर रामाकडे मी प्रार्थना करतो. आम्ही अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि 90.4 ग्रीन FM तर्फे परमेश्वराकडे एवढं मागतो की अशा व्यक्तीला, अशा फॅमिलीला उदंड आयुष्य देत. आम्हाला अभिमान आहे सर, तुम्हाला उदंड आयुष्य लावू दे आणि आम्हाला असेच मार्गदर्शन देत जा. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आलात, फार बरं वाटलं, अभिमान वाटतो. थँक्यू व्हेरी मच मॅम. आभारी आहोत.